मित्रांनो, उद्धव ठाकरे भलतेच संतप्त झाले. उद्धव ठाकरे भलतेच संतप्त झाले. आणि या संतापाला कारण काय आहे? ते संतप्त का झाले? कोणामुळे झालेत? कशामुळे झालेत? काय अशी घटना घडली की उद्धव ठाकरे संतप्त झाले? ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, पण त्या अगोदर उद्धव ठाकरेंवरती ही पाळी का आली हे समजून घेणं गरजेचं आहे. गोड एक आत्मविश्वास निर्माण करून घेतलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि दोघं एकाच माळेचे दोन मणी आहेत. त्यांची विचारधारा सारखी आहे. बाणगोळासारखे जगणारे हे दोन्ही आहेत. कारण उद्धव ठाकरे सुद्धा एक बाणगोळच आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, उद्धव ठाकरे भलतेच संतप्त झाले. उद्धव ठाकरे भलतेच संतप्त झाले. आणि या संतापाला कारण काय आहे? ते संतप्त का झाले? कोणामुळे झालेत? कशामुळे झालेत? काय अशी घटना घडली की उद्धव ठाकरे संतप्त झाले? ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, पण त्या अगोदर उद्धव ठाकरेंवरती ही पाळी का आली हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, 2019 मध्ये युतीने आणि आघाडीने असे विरोधात निवडणूक लढवली होती आणि युतीला बहुमत मिळालं होतं. जनतेने युतीला निवडून दिलं होतं. तो बहुमान बहुसन्मान युतीला जनतेने दिला होता. पण युतीला लाथाडून उद्धव ठाकरेंनी आघाडी निर्माण केली आणि ती आघाडी निर्माण करण्यामागे त्यांनी जनतेला काय सांगितलं की माझ्यावर अन्याय झालाय. माझ्याकडे मला जो आश्वासन दिलंय, मला जे वचन दिलंय ते भारतीय जनता पार्टी पाळत नाहीये. अमित शहा पाळत नाहीये. बंद दरवाजाच्या आत मला एक वचन दिलं होतं आणि वचन न पाळल्यामुळे मी घेतलेला निर्णय आहे. मी युती तोडून आघाडी निर्माण केलेली आणि त्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यांनी 2.5 वर्ष राज्य केलं. पण ह्या कार्यकाळामध्ये ते असं समजून गेले होते की जी काय मी भूलथाप मारली आहे जनतेला, ती जनतेला पचली आहे. जनतेने ते मान्य केलं आहे. जनतेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे. असा त्याने गोड गैरसमज करून घेतला. मित्रांनो, लक्षात घ्या, हा गोड गैरसमज त्यांनी करून घेतला. मित्रांनो, काही काळापुरतं, काही वेळापुरतं एखादी खोटी गोष्ट असते ना, ती खरी वाटते काही क्षणापुरतं. पण हळूहळू ती गोष्ट उजेडात यायला लागते. त्या खोट्या गोष्टीवरती प्रकाश झोत पडला की ती उजेडात यायला लागते. हे वास्तव समोर यायला लागते. आता ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरेंना वाटत होतं की आपण जे काय करतोय, आपण जे काय बोलतोय, आपण जे काय वागतोय, ह्या सगळ्या गोष्टी जनतेने स्वीकारलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये त्यांच्या मागे अगदी मीडिया होती, वृत्तवाहिनी संस्था होत्या आणि या वृत्तवाहिनी संस्थेने, या मीडियाने त्याला 1 नंबरचं मुख्यमंत्री बनवलं होतं. भारतातीलच नव्हे तर जगातील 1 नंबरचे मुख्यमंत्री हा किताब त्यांनी बहाल केला होता. त्यामुळे तर आणखीनच खुश झाले होते, हुरळून गेले होते की अशी मीडिया माझ्यासोबत आहे, असे हे काँग्रेस जन माझ्यासोबत आहेत. मग मला भीती कसली? मी कशाला घाबरू? मला नाही घाबरू, मी कशाला घाबरू? ह्या आविर्भावात उद्धव ठाकरे वावरत होते. मित्रांनो, पण ते तथ्य समोर यायला वेळ लागला नाही. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही प्रकार केले, एक मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे त्यांचं बिहेवियर होतं, ज्या प्रकारे त्यांचं वर्तन होतं, त्यांची वर्तणूक होती, त्यांची वक्तव्य होती, ही वक्तव्य जनता उमजत होती, समजत होती, जाणून घेत होती. पण उद्धव ठाकरे काय झाले, अगदी झोपेत होते, गाढ झोपेत होते आणि एक दिव्य स्वप्न बघत होतं. तर काय, जनतेने मला अगदी शिरावर उचललंय आणि या शिरावर उचलून जनता माझी काय उदो उदो करते, असे ते स्वप्नरंजित दुनियेत होते. आणि स्वप्नरंजन त्यांचं कधी संपलं तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. भले त्यांना त्यांचे उमेदवार निवडून आणता आला,
महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे मॅन्डेट मिळालं. पण त्याला कारण काय आहे, तर महाविकास आघाडीचं कर्तृत्व नव्हतं, तर ह्या उलट महायुतीचं कमजोरी होती. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची कमजोरी होती. ती म्हणजे काय, अति आत्मविश्वास. हा भारतीय जनता पार्टीला नडला, त्यांच्या कार्यकर्त्यांना नडला. आएंगे तो मोदी आहे. त्यांच्यावरती विश्वास, मोदींवरती विश्वास ठेवणारे त्यांचे चाहते, त्यांचे मतदार हे सुद्धा गाफील राहिले. आएंगे तो मोदी आहे. ह्या सर्व गोष्टीचा परिणाम त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाले आणि भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली. पण त्यानंतर जी काय हे झाली, गणना झाली, कुठल्या विधानसभेमध्ये कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली, कुठल्या पक्षाला किती मतं त्यांची कमी झाली, याच्यावरती ज्यावेळी ती मतगणना झाली, ते समजून आलं, ते आकडे समोर आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गोष्ट लक्षात आली की आपल्याला जे मतदान पडलंय, मतदान झालंय, ते आपल्याला मतदान पारंपरिक मतदारांनी केलेलं नाही आहे, शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी केलेलं नाही, ते उलट आपल्या विरोधात गेलेले, हे त्यांना दिसून आलं, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आपले मतदार कोण आहेत, तर जे नवीन नाविन्यपूर्व मतदार आहेत. म्हणजे कोण, तर काँग्रेसचे मतदार, काँग्रेसची विचारधारा असलेले मतदार, त्यांचे पारंपरिक मतदार. मग राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, दोघांचे एकच मतदार आहेत, एकाच माळीचे दोन मणी आहेत. त्यामुळे आपण दोघांबद्दल वेगळं बोलूया नको. तर काँग्रेसचे मतदार, त्यांची विचारधारेचे मतदार, त्यांचे पारंपरिक मतदार यांनी आपल्याला निवडून दिलेले आहे. जे आपले उमेदवार निवडून आले त्याला कारण त्यांची हा वोट बँक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. तरीसुद्धा काय आहे, हवा डोक्यात गेलेली आहे, एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही काय कमी नाही आहोत. मग त्यांनी खोटं रेटण्याचा प्रयत्न केला परत एकदा. ते म्हणजे काय, संविधान बचाव लोकतंत्र बचाव. आणि या लोकतंत्र बचाव संविधान बचाव हे जे खोटं रेटलं गेलं होतं, त्यामुळे झालेला तो विजय होता असं त्याने गृहीत धरलं. त्याचा काही परिणाम झाला मित्रांनो, काही अंशी परिणाम झाला, पण जो जास्त परिणाम झाला तो गाफील राहिल्यामुळे, भारतीय जनता पार्टी गाफील राहिल्यामुळे, नरेंद्र मोदीजी गाफील राहिल्यामुळे त्याचे उलटे परिणाम आले. पण हा विजय माझ्या शक्तीचा आहे, माझ्या सामर्थ्याचा आहे, असा हा एक गोड विश्वास, गोड एक आत्मविश्वास निर्माण करून घेतलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार. आणि दोघं एकाच माळेचे दोन मणी आहेत. त्यांची विचारधारा सारखी आहे, बाणगुळासारखे जगणारे हे दोन्ही आहेत. कारण उद्धव ठाकरे सुद्धा एक बाणगुळच आहे, कारण त्यांनी या संघटनेला वाढवलेलं नाही, त्या संघटनेसाठी घाम गाळलेला नाही, रक्ताचं पाणी नाही केलेलं. अशी ती शिवसेना, वडिलांच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यात आलेली वारसा हक्काने, एवढाच काय त्यांचा काय आहे त्याच्यात योगदान आहे. पण शेवटी काय, मीडियाने त्यांना एक नंबरचा मुख्यमंत्री बनवलेला आहे. आणि ते मुख्यमंत्री आहेत, होते, म्हणजे 2.5 वर्षानंतर त्यांचं सरकार गडगडलं, मुख्यमंत्री पदावरून त्यांना बेदखल करण्यात आलं. मग त्यांनी खोटा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. 100 खोके एकदम ओके, चोर उचक्के, लांडगे, चिखल, बरंच काही ते अगदी एकनाथ शिंदेबद्दल मित्रांनो लक्षात आलं, गद्दार. पण हे काही प्रमाणात काही लोकांपर्यंतच ह्या गोष्टी पोचल्या, जे उद्धव ठाकरेंचे समर्थक आहेत, त्यांचे चाहते आहेत, तिथपर्यंतच. पण उद्धव ठाकरेंना काय वाटत होतं, सहानुभूतीची लाट आहे, सहानुभूतीची लाट आहे. मित्रांनो, सहानुभूतीची लाट नव्हती. ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर ते लक्षात आलं की सहानुभूतीची लाट नव्हती, उलट पक्षी ती लाट, सहानुभूतीची लाट एकनाथ शिंदेच्या सोबत गेली. एकनाथ शिंदेवरती मतदारांनी विश्वास ठेवला, त्यांच्यावरती अन्याय झाला असं लोकांना वाटलं. कारण जे पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे, ते एकनाथ शिंदेकडे वळले.
म्हणजे मूळ शिवसेनेकडे गेले. मित्रांनो, पण ही गोष्ट समजून घ्यायला उद्धव ठाकरे तयार नव्हते. कारण का, शेख चिल्लीच्या स्वप्न एक भ्रम निर्माण केला होता. तो भ्रमाचा भोपळा त्यांचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फुटला आणि जनतेने ते दाखवून दिलं. जनतेची ताकद दाखवून दिली. ये पब्लिक है, सब जानती है. हे पब्लिक है, सब जानती है हे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. त्यांनी आधी EVM वरती सुद्धा आक्षेप घेतला, त्याच्यावरती सुद्धा आरोप लावले. पण त्यांना समजून आलं की हा आरोप बिनबुडाचा आहे. आपण जेवढी काय घाण केली आहे 2019 पासून तेवढी आता खूप झाली. आता जर करत गेलो आपण तर उरलेलं सोडलेलं सुद्धा आपल्यासोबत राहणार नाही. कारण काय, कारण आता त्यांच्यासोबत असलेले जे 20 आमदार आहेत ते कधीही उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ शकतात. कारण त्यांची ताकद, त्यांची क्षमता, त्यांची कुवत त्या आमदारांना कळलेली आहे आणि हे कशामुळे निवडून आले आहेत तेही त्यांना कळलेलं आहे. हे मतदार आपले नाही आहेत, हे आपले पारंपरिक मतदार नाही आहेत. हे कोणाच्या तरी मेहरबानीमुळे, काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आपण निवडून आलेलो. परत याची पुनरावृत्ती होणार नाही. पण हे जे काय 2.5-5 वर्ष जे काय सरकार राहील त्या सरकारमध्ये जर आपण सामील झालो तर येणारं पुढचं भविष्य आपल्याला उज्ज्वल असू शकते. असा विचार करून हे उद्धव ठाकरेंना सोडून जातील. ह्याची धास्ती आता उद्धव ठाकरेंना आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, महाराष्ट्रभर जेवढ्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यामुळे एक ती भीती आहे. आणि सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिका. ती जर हातातून गेली तर जे काय मिळकत होती, जी काय कमाई होती, वरची कमाई होती, जे कंटेनर होते ते घरापर्यंत पोहोचणार नाही. याची धास्ती आता उद्धव ठाकरेंना आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आपण आता मूळ विषयाकडे येऊया. ते म्हणजे संतप्त का झाले, कोणावरती रागवले आणि कोणामुळे रागवले. मित्रांनो, राजन साळवी, राजापूरचे आमदार जे पडले, त्यांचा पराभव झाला, अशा आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली मातोश्रीवरती जाऊन. आणि तक्रार कोणाच्या विरोधात केली तर विनायक राऊतांच्या विरोधात केली. आणि विभाग प्रमुखाच्या विरोधात त्यांनी केली, तक्रार केली. त्यावेळी उद्विग्न होऊन, रागावून, मनस्तापाने उद्धव ठाकरे काय म्हणाले, तर मग आता मी विनायक राऊतांना आणि त्या विभाग प्रमुखाला घालवून देऊ का, त्याची हकालपट्टी करू का, त्यांना बेदखल करू का, असा प्रश्न त्यांनी राजन साळवींना विचारला. मग राजन साळवींनी त्याच्यावर उत्तर काय दिलं, तुमचा निर्णय आहे, तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा निर्णय आहे, तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या. आता इथे प्रश्न काय आहे उद्धव ठाकरेंच्या मनात, की आपण विनायक राऊतांना वाचवायचं, राजन साळवीला वाचवायचं, विभाग प्रमुखाला वाचवायचं, की आपली संघटना वाचवायची. आता जो प्रश्न आहे तो संघटनेचा आहे. शिवसेना उभाठा या संघटनेचा आहे. ही संघटना अस्तित्वात राहील की नाही, फक्त एकटेच राजन साळवी आपल्याला सोडून जातील की आणखीन जे आहे आपला मुलगा सोडून, एकाच दुसरा सोडून बाकीचे सगळे निघून जातील, 20 मधील 18चे 18 निघून जातील आपल्याला सोडून, याची धास्ती उद्धव ठाकरेंना आहे. आणि आता ती धास्ती का आहे, कारण जर आता त्यांचे आमदार किंवा खासदार त्यांना सोडून गेले 3/4, तर त्यांना ते रोखू शकणार नाहीत कुठल्याही कायद्याने. ना न्यायालयात दाद मागू शकत, ना निवडणूक आयोगात जाऊन ते दाद मागू शकत. कारण का, 1/3 आमदार खासदार जर बाहेर पडले, सोडले त्यांनी, आणि जर ते एखाद्या अन्य पक्षामध्ये विलीन झाले तर त्या विरोधात कोणताही कायदा नाही आहे. मित्रांनो, लक्षात आलं, ही भीती आहे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे त्यांना जो राग आला, ते उद्विग्न झाले, ते हताश झाले, त्याला कारण काय आहे, ते स्वतः आहे.
ना त्यांना त्या राजन साळवीचा राग आहे, ना त्यांना विनायक राऊतांचा राग आहे, ना त्या विभाग प्रमुखाचा राग आहे. आता तो राग ते स्वतःचा स्वतःवर काढत आहे. असं उद्विग्न होऊन राजन साळवींना जे त्यांनी उत्तर दिलं ते उद्विग्न होऊन बोलले. आणि त्यांना माहिती आहे मी जरी किती रोखण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, तरी हे जाणारच आहे मला सोडून. मग तर एकतर ते भाजपात जातील किंवा शिवसेनेमध्ये जातील. आणि दोन्हीही पक्ष हे त्यांच्या विचारधारेची साम्यता असलेले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांच्या विचारधारेला साम्यता असलेले हे दोन्ही पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. त्यांना आता भीती कसली आहे? ना त्या राजन साळवीची, विनायक राऊताची, विभाग प्रमुखाची, ना अन्य कुठल्या नेत्याची. त्यांना धास्ती भीती कसली आहे? तर आपल्या राजकीय भवितव्याची, आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याची, आपल्या मुलाच्या राजकीय प्रश्नाची. त्यांना काय आहे? आता त्यांच्या समोर हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो कसा प्रश्न सोडवावा, तो जटिल प्रश्न कसा सोडवावा, त्यासाठी त्यांनी नुकतंच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या दालनात जाऊन, त्यांच्या कार्यालयात जाऊन गळाभेट घेतली होती. ते पुष्पगुच्छ त्यांना बहाल केलं होतं. ज्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टरबुजा, त्यांनी नालायक, हलकट, कुत्रा, चोर, बरंच काय काय अनेक विशेषणं त्यांना लावली होती. अनेक विशेषण लावून त्यांचा उद्धार केला होता. अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती धुळीस मिळवली होती, मातीत मिळवली होती. यापूर्वी अशी कोणताही नेता, अशा कुठल्याही नेत्याच्या मुखातून अशी वक्तव्ये निघाली नव्हती. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा अशा भाषा वापरली नव्हती. त्यांनी विडंबन केलं, त्यांनी विरोध केले, त्यांनी एखाद्याला दोषी ठरवलं, अगदी त्याला त्यांनी नावंसुद्धा ठेवली, पण एवढ्या खालच्या थराला जाऊन नाही गेलं. एवढ्या खालच्या थराला. आणि एवढ्या खालच्या थराला गेल्यानंतर जर एक व्यक्ती आपल्या त्या विरोधकाला जाऊन भेटते, तर समजून जावं मित्रांनो, त्याचे धाबे दणाणलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ती जमीन सरकलेली आहे. न घर का न घाट का, धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, ही अवस्था आता उद्धव ठाकरेंची झालेली आहे. त्यामुळे त्यांनी राजन साळवींना उद्देशून जरी ते म्हटलं असेल किंवा त्यांच्या समोर ते वक्तव्य त्यांनी केलं असेल, तरी सुद्धा ते ज्यांचे वक्तव्य, त्यांचे विचार, हे वक्तव्य ते स्वतःला आरशात बघून देत होते. ते उद्विग्न होऊन, काय उद्धवा, तू हे काय केलंस, काय करून बसलायस, कुठल्या थराला पोचलास, काय माती केलीस, काय तुझं भविष्य आहे, काय तुझं भवितव्य आहे, असं ते आरशाला समोर ठेवून बोलतायत. त्या विनायक राऊतांना मी काय बेदखल करू, त्या विभाग प्रमुखाला मी काय बेदखल करू, माझीच दखल आता कोण घेत नाहीये. मीच आता बेदखल होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझंच अस्तित्व संपण्याच्या स्टेजवर येऊन उभं राहिलेलं आहे. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी कोणाला बेदखल करू? प्रश्न काय पडला त्यांना, मी कोणाला बेदखल करू? कारण माझी लायकी, माझी क्षमता, माझी कुवत मला आता कळलेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? उद्धव ठाकरे यांची व्यथा काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या पुढे जो पहाडासारखा प्रश्न उपस्थित झाला तो काय आहे, तर आपलं राजकीय भवितव्य, आपल्या पुत्राचं राजकीय भवितव्य. ते आता त्यांना काय करायचं आहे, भवितव्य घडवायचं आहे आपल्या पुत्राचं, अन्यथा माती झालेलीच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरेंवरती ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला कारण कोण आहे, त्याला जबाबदार कोण आहे? आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे नक्की कोणावरती रागावले, कोणावरती संतप्त झाले, कोणावरती त्यांनी चिडचिड केली, त्याचे का म्हणाले? विनायक राऊतांना काढून टाकू की त्या विभाग प्रमुखाला काढून टाकू, कोणाला बेदखल करू?
असं त्यांनी राजन राऊतांना का सांगितलं? याच्या मागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे हे बेचैन का झाले? त्यांची बेचैनी काय सांगते? त्यांची वर्तमान परिस्थिती काय सांगते? काय सांगते? याचं वर्तमान आणि वर्तमानातील वर्तणूक आणि त्याचं वर्तणूक आणि त्याचं वर्तन, वर्तणूक आणि वर्तन जसं असेल त्या वर्तमानात, तसंच त्याचं भविष्य असते. मग त्या वर्तमानामध्ये उद्धव ठाकरेंचं वर्तन आणि वर्तणूक कशी होती मित्रांनो? मग हे समजायला सोपं होईल ना. तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरेंची 2019 पासून 2.5 वर्षापर्यंत किंवा त्या 5 वर्षापर्यंत फेरनिवडणुका होईपर्यंत त्यांचं वर्तन आणि वर्तणूक कशी होती त्या वर्तमानांमध्ये? त्यामुळे येणारं भविष्य त्यांचं काय असणार आहे? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.